हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आहे महाशिवरात्र, त्यानिमित्ताने आपण उपवासाचा एक पदार्थ बघणार आहोत। खिचडी वगैरे खाऊन आपण नेहमीच कंटाळा येतो, तर आज आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे। तर ती झटपट कशी बनवायची त्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। इथे मी 4 वाट्या दूध तापत ठेवलेलं आहे। 4 ते 5 वाट्या दूध। यात मी आता 1 वाटी साबुदाणा घालते। हा मी 2 तास भिजत घातला होता आणि त्यानंतर चाळणीवर गाळून रात्रभर ठेवला होता। आता आपल्याला हा साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। दुधाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। तर सुरुवातीला मी थोडं कमी ठेवलंय दूध। जसं साबुदाणा शिजत जाईल तशी ती खीर घट्ट व्हायला लागेल। त्याशिवाय आपण यात कंडेन्स मिल्क पण वापरणार आहोत, त्यामुळे ही आपली खीर घट्ट होणार आहे। तर त्या अंदाजाने मग तुम्हाला जेवढी खीर घट्ट हवी किंवा पातळ हवी तुम्ही दूध कमी जास्त ऍड करू शकता। आता 10 मिनिटं झालेली आहेत। मधना मी खीर थोडी ढवळून घेत होती, नाहीतर ती खालती चिकटेल म्हणून। हे बघा किती घट्ट झालेली आहे आणि साबुदाणे पण असे ट्रान्सपरंट झालेले आहेत, म्हणजे आपले साबुदाणे व्यवस्थित शिजलेले आहेत। ह्यात मी 1 वाटी आता कंडेन्स मिल्क घालते। त्यामुळे मी आता ह्यात साखर घालणार नाहीये, पण तुम्हाला आणखीन थोडं गोड हवं असेल तर 1-2 चमचे तुम्ही साखर घालू शकता। आपली खीर आता छान दाट व्हायला लागलेली आहे। यात मी आता अजून 1 वाटी दूध घालते। माझ्यासाठी एवढं तर सफिशियंट आहे। तुम्हाला जर आणखीन खीर पातळ करायची असेल तर तुम्ही अजून 1-2 वाटी घालू शकता। त्याचबरोबर इथे मी मिक्स ड्रायफ्रूट घेते, काजू, बदाम आणि चारोळी, थोडीशी वेलची पावडर आणि चिमूटभर केशर। आपण केशर गार्निशिंग साठी पण वापरणार आहोत, त्यामुळे मी आता थोडं कमी घालते। आता अजून 1-2-3 मिनिटं मी ही शिजवून घेते आणि मग गॅस बंद करून टाकते। फ्रेंड्स, आपली ही साबुदाण्याची स्वादिष्ट अशी उपवासाची खीर रेडी आहे। त्यावर गार्निशिंग साठी मी थोडंसं केसर घालते। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।